नमस्कार, सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाट्याची पातळ भाजी। ही भाजी साधी, पौष्टिक आणि पटकन तयार होते। रोजच्या जेवणासाठी उत्तम पर्याय। इथे मी 4 ते 5 बटाटे घेतलेले आहे। बटाट्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। इथे आपली सर्व बटाट्याची साल काढून झालेली आहे। बटाटा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट केला तरीही चालेल। इथे मी क्यूबमध्ये बटाटा कट केलेला आहे। इथे आपला सर्व बटाटा कापून झालेला आहे। बटाट्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये बटाटा धुवून घ्यायचा आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं। त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी, लसूण आल्याची पेस्ट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लाल तिखट आणि हळद तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। परतून झाल्याच्या नंतर आपण चिरून ठेवलेला जो बटाटा आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा। बटाटा ही व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे। एक अर्धा मिनिट परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला एक अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूटही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला आता ही बटाट्याची भाजी किती घट्ट व पातळ पाहिजे नाही त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी ऍड करायचं। इथे मी 1.5 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं, वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं। आता बटाट्याच्या भाजीला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्याच्या नंतर वरून झाकण ठेवायचं। 3 ते 4 मिनिटं लागतात फक्त बटाट्याची भाजी शिजवण्यासाठी। हे पहा किती छान शिजली आहे ना आपली बटाट्याची भाजी। एकदा चेक करून पाहायचा बटाटा शिजलेला आहे का। गॅस बंद करायचा। हे पहा किती छान झाली आहे ना। मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते। ही बटाट्याची भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, व्हाईट भाताबरोबर खूप छान लागते आणि एकदम कमी साहित्यात आणि लवकर बनते। एकदा नक्की तुम्ही अशा प्रकारे बटाट्याची भाजी करून पहा। कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की बटाट्याची भाजी कशी झाली। चॅनलवर जर का तुम्ही नवीन असताल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।